नमस्कार, श्री समर्थ रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत तुरीच्या डाळीचं वरण, अगदी वेगळ्या पद्धतीने बनवलेले। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी तुरीची डाळ कुकरला 4 शिट्ट्या होईपर्यंत छान अशी शिजवून घेतलेली आहे। तुमच्या वरणातला टमाटा मऊसूत होत नाही, त्यामुळे वरणाला चव येत नाही, तर या पद्धतीने तुम्ही वरण बनवलं तर त्याची चव अतिशय अप्रतिम आणि भन्नाट अशी लागते। वरण बनवण्यासाठी इथे मी एक मीडियम आकाराचा टोमॅटो कापून घेत आहे। टोमॅटो आपल्याला बारीकसर कापून घ्यायचा आहे। इथे आपला टोमॅटो छान असा कापून झालेला आहे। आता आपल्याला काय काय साहित्य घेतलं ते पाहणार आहोत। एक टोमॅटो, एक 10-12 लसणाच्या ठेचलेल्या पाकळ्या, कोथिंबीर आणि कढीपत्ता, बस इतकं साहित्य वापरून आपण हे वरण बनवणार आहोत। इथे आपल्याला डाळीमध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे। मीठ टाकल्यानंतर आपल्याला इथे अर्धा चमचा हळद घालून घ्यायची आहे। हळद घातल्यानंतर आपल्याला हे रवीने छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। इथे तुम्ही पाहू शकता आपलं वरण किंवा डाळ छान अशी हटून झालेली आहे। आता आपल्याला यामध्ये गरम करून घेतलेलं पाणी घालून घ्यायचं आहे। पाणी घातल्यानंतर आपल्याला हे वरण परत एकदा छान असं रवीने हटून घ्यायचं आहे। वरणाला किंवा इतर भाज्याला पाणी टाकत असताना ते पाणी कोमटच करून टाकायचं। थंड पाणी टाकलं तर त्याची चव येणार नाही। इथं आपलं वरण छान असं हटून झालेलं आहे। आता आपण फोडणीची तयारी करून घेणार आहोत। इथे फोडणी करण्यासाठी मी पातेलं गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। त्या पातेल्यामध्ये आपल्याला साधारण 2 मोठे चमचे तेल घालून घ्यायचं आहे। इथे तुम्ही तेलाचं प्रमाण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त पण करू शकता। तेल आपलं गरम झाल्यानंतर आपल्याला यामध्ये अर्धा चमचा मोहरी व अर्धा चमचा जिरं घालून फोडणी छान अशी तडतडून घ्यायची आहे। इथे आपला जिरी मोहरी तडतडल्यानंतर फ्रेश असा आपल्याला इथे कढीपत्ता घालून घ्यायचा आहे। कढीपत्ता घातल्यानंतर आपण ठेचून घेतलेला लसूण घालून घ्यायचा आहे। लसूण घातल्यानंतर आपल्याला हा लसूण छान असा ब्राऊन रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। कढीपत्ता घातल्यामुळे आपल्या वरणाची चव ही अतिशय भन्नाट अशी लागते। इथे आपला लसूण पण छान असा परतला गेलेला आहे। आता आपल्याला यामध्ये बारीक कापून घेतलेला टोमॅटो घालून घ्यायचा आहे। तो देखील आपल्याला तेलावरती छान असा मऊसूत होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे। इथे आपला टोमॅटो पटकन मऊसूत होण्यासाठी आपल्याला साधारण 1 चमचा मीठ घालून घ्यायचं आहे। मीठ घातल्यामुळे आपला टोमॅटो पटकन शिजला जातो। मीठ घातल्यानंतर इथे आपल्याला 2 चमचे लाल तिखट घालून घ्यायचं आहे। इथे तुम्ही तिखटाचं प्रमाण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त पण करू शकता। तिखट घातल्यानंतर आपल्याला हे छान असं हलवून घ्यायचं आहे, कारण आपण तिखट मीठ जे घातलेलं आहे ते पूर्ण असं टोमॅटोला लागलं पाहिजे। आणि टोमॅटो आपल्याला उलटण्याच्या किंवा पळीच्या सहाय्याने असं अधूनमधून फोडून घ्यायचा आहे, त्यामुळे तो पटकन मऊसूत होतो। आणि जर तुमचा टोमॅटो पटकन मऊसूत होत नसेल तर तुम्ही यामध्ये साधारण एखादा दुसरा चमचा पाणी घालून यावरती एक झाकण झाकून हा टोमॅटो पटकन असा मऊसूत शिजवून घेऊ शकता। इथे तुम्ही पाहू शकता आपला टोमॅटो छान असा मऊसूत शिजला गेलेला आहे। आता आपल्याला इथे फ्रेश अशी हिरवीगार कोथिंबीर घालून घ्यायची आहे। कोथिंबीर घातल्यानंतर आपल्याला परत हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। कोथिंबीर घालत असताना कोथिंबीर नेहमी फोडणीतच घालून घ्यायची, कारण त्याचा वास जो आहे तो पूर्ण भाजीला लागतो। इथे तुम्ही पाहू शकता आपला टोमॅटो छान असा मऊसूत शिजला किंवा परतला गेलेला आहे। आता आपल्याला यामध्ये हटून घेतलेली डाळ घालून घ्यायची आहे। डाळ घातल्यानंतर आपल्याला यावरती एक झाकण झाकून ठेवायचं आहे, जेणेकरून फोडणीचा जो वास आहे तो पूर्ण पातेल्यामध्ये उतरला पाहिजे। त्यासाठी आपल्याला इथे झाकण झाकून ठेवायचं आहे। साधारण 1-2 मिनिटानंतर हे झाकण काढून तुम्ही यामध्ये पूर्ण असं वरण घालून घेऊ शकता। इथे तुम्ही पाहू शकता आपलं वरण जास्ती घट्ट किंवा जास्ती पातळही झालेलं नाहीये। इथे आपल्या वरणाला छान अशी एक उकळी पण आलेली आहे आणि तशीच तरी पण आलेली आहे। तुम्ही हे वरण चपाती, भाकरी किंवा भाताबरोबर खाऊ शकता। अतिशय भन्नाट असं हे वरण बनलं जातं। इथे मी वरण हलवून घेतलेलं आहे। आणखीन आपल्या वरणाला साधारण मंद गॅसवर एक उकळी येईपर्यंत आपल्याला हे वरण शिजवून घ्यायचं आहे। मंद गॅसवर वरण उकळल्यामुळे वरणाला छान अशी तरी पण आलेली आहे। आता आपण हे वरण सर्व करण्यासाठी काढणार आहोत।
इथे आपलं वरण खाण्यासाठी तयार झालेलं आहे. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी. तोपर्यंत धन्यवाद.